पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्सही यंत्रणांच्या ताब्यात असलेल्यांकडून कसून चौकशी सुरू आहे। बैसरण व्हॅलीतल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक आठवडा पूर्ण झालेला आहे, पण अजूनही त्या थेट दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं नाही। मात्र आता अशी माहिती समोर आलेली आहे, या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस असतील किंवा सुरक्षा यंत्रणा असतील यांनी जवळपास 3000 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे आणि अजूनही त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे। अनंतनाग जिल्ह्यातलं ही आपण पहलगाम पोलीस स्टेशन बघतोय। या पोलीस स्टेशनमध्ये देखील जवळपास 250 ते 300 जणांची कसून जी चौकशी आहे ती सुरू आहे। बरोबर गेल्या 10 वर्षांमध्ये दगडफेक केलेले जे काही तरुण होते, मग त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली असेल किंवा सुरक्षा यंत्रणांवर केली असेल, म्हणजे जे संशयित त्या सगळ्यांना संशयितांना सध्या ताब्यात घेतलेला आहे। 75 ग्राउंड वर्कर्सना देखील ताब्यात घेतलेला आहे, जे दहशतवादी कारवायांमध्ये जे मदत करत होते किंवा जे संशयित होते त्यांच्याकडे देखील कसून चौकशी सुरू आहे। कारण अतिरेकी जे आलेले होते, दहशतवादी जे आलेले होते त्यांना स्थानिकांची मदत झालेली होती। त्यामुळे धागेदोरे अजूनही मिळालेले नसले तरी या 3000 जणांच्या चौकशीमधूनच सुरक्षा दलांना खरं तर यश येईल अशी एक शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर।